तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण लॅबोरेटरी टेक्निशियन या पदाला एक्झॅक्टली सॅलरी किती असते आणि इन हँड सॅलरी किती येते याबाबत माहिती बघणार आहोत. आता ज्या काही जागा आलेल्या आहेत त्या अनुषंगाने तुमच्यासाठी हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे. तर बघा, लॅबोरेटरी टेक्निशियनचीच ही सॅलरी स्लिप आहे, ओरिजिनल सॅलरी स्लिप आहे. बाकी डिटेल्स मी हाईड केलेले आहे, बाकी डिटेल्स शो केलेले नाही. बघू शकता तुम्ही, डेझिग्नेशन लॅबोरेटरी टेक्निशियनची सॅलरी स्लिप आहे आणि नवीन लागलेल्या व्यक्तीचीच आहे. ठीक आहे. तर यामध्ये तुम्ही बघू शकता बेसिक सॅलरी जी आहे 35,400 रुपये बेसिक सॅलरी आहे. 35,400 बेसिक सॅलरी आहे. HR किती मिळालेला आहे? 3186 HR मिळालेला आहे. DA 7 पेनुसार 17,700 रुपये DA मिळालेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर TA मिळाला आहे 1,350 रुपये. ठीक आहे. आणि ग्रोस ॲडजस्टमेंट आहे 7,434 रुपये, 7,434 रुपये ग्रॉस ॲडजस्टमेंट आहे. एकूण टोटल सॅलरी आहे 65,070 रुपये. किती? 65,000 सॅलरी आहे. किती? 65,000. कोणती पोस्ट आहे? लॅबोरेटरी टेक्निशियन. ठीक आहे. बघा, 65,000 रुपये सॅलरी आहे. आता तुमचे ते किती कटतात पैसे याच्यामधले? तर बघा, प्रोफेशनल टॅक्स 200 रुपये कटतो. GIS जे आहे ते कटते 120 रुपये. डेट ॲडजस्टमेंट कटते 7,434 रुपये. ठीक आहे. हे जे काही ॲडजस्टमेंट आहे हे NPS नॅशनल पेन्शन स्कीममध्ये वगैरे तुमचे कटतात आणि मग ते तुम्हाला नंतर जे काही तुमचं रिटायरमेंट वगैरे होईल त्यानंतर तुम्हाला ते मिळेल. स्टॅम्प रेव्हेन्यू कटते 1 रुपया आणि DCPS जे आहे ते 5,310 रुपये कटते. म्हणजेच एकूण तुमच्या पगारामधून 65,070 मधून 13,065 रुपये कटतात. 13,065 रुपये कटतात आणि इन हँड अकाउंटमध्ये जे सॅलरी येते ते 52,005 रुपये इथे तुम्ही बघू शकता. नेट पे 52,005 रुपये, 52,005 रुपये. तर अशा प्रकारे स्टार्टिंग सॅलरी असते. काही सिटीचे अलाउन्स जास्त असतात, मग तिथे HRA वाढून जातो. हा जो HRA तुम्हाला दिसत आहे बघा, हा HRA होम रेंट अलाउन्स जो आहे, HRA काही सिटींमध्ये 5,000 6,000पर्यंत जातो. म्हणजे काही जिथे मुंबई पुणेसारख्या सिटीज आहे तिथे HRA जो आहे तो जास्त असतो, म्हणून इथे सॅलरीसुद्धा वाढून जाते. ठीक आहे. म्हणून असं समजायचं नाही की आमच्याकडे जास्त सॅलरी आहे, कमी सॅलरी, असं नाही. हे जे काही आहे ते सिटी अलाउन्सनुसार असतात. होम रेंट वगैरे वाढतात, त्यामुळे तिथे HRA वाढला तर सॅलरी थोडी बहुत जास्त वाढत असते. ठीक आहे. तर एक्झॅक्टली सॅलरी 65,000 रुपये असते. 65,000 रुपये सॅलरी आहे आणि अशा प्रकारे लॅबोरेटरी टेक्निशियनची ही पोस्ट आहे. ठीक आहे. याचे तुम्ही लॅबोरेटरी टेक्निशियनचा अभ्यास करत असाल, स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करत असाल, तर जो व्यक्ती ही तयारी करून लागलेला आहे त्याचे नोट्स तुम्हाला उपलब्ध आहे. ते 3-4 मोठ्या पुस्तकांचे व्यवस्थित ॲनालिसिस करून नोट्स काढलेले आहे आणि ते नोट्स तुम्हाला PDF स्वरूपात मी उपलब्ध करून दिलेले आहे. शिक्षा मंत्र ॲपवर जायचं, तिथे PDF स्वरूपात हे नोट्स उपलब्ध आहे. ते तुम्ही प्रिंट करू शकता आणि प्रिंट केल्यावर तुम्ही त्याच्यातनं एवढे सगळे शॉर्ट्स नोट्स काढले आहे. तुमचा जो अभ्यास आहे खूप दिवस न लागता खूप शॉर्टमध्ये पटकन अभ्यास होईल आणि एवढे व्यवस्थित नोट्स काढलेले आहे. ते नोट्स तुम्हाला वाचता येईल आणि त्याची जर व्यवस्थित रिव्हिजन केली तर तुमच्या पहिल्या झटक्यातच एक्झाम निघू शकते. ठीक आहे. तर त्याच्या नोट्सची मी जी काही लिंक आहे शिक्षा मंत्र ॲपवर ते PDF स्वरूपात तुम्हाला उपलब्ध करून दिलेले आहे. तिथे तुम्हाला ते मिळून जातील. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, खाली व्हिडिओच्या खाली तिथे लिंक मिळेल किंवा प्ले स्टोअरमध्ये शिक्षा मंत्र ॲप मिळेल आपलं, ते ॲप डाउनलोड करा आणि त्यामध्ये लॅबोरेटरी टेक्निशियनचे नोट्स तुमच्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहे. ते नोट्स तुम्ही डाउनलोड करू शकता. ठीक आहे. तर अशा प्रकारे 65,000 सॅलरी आहे आणि इन हँड 52,000 येतात. मग हळूहळू इन्क्रिमेंट वगैरे लागत जातात आणि एका वर्षाआतच 2-3,000 4,000 रुपये सॅलरी वाढते. आता हे 7 पे कमिशननुसार आहे आणि पुढे 8वं वेतन लागेल तर याच्यामध्ये 15,000 ते 20,000 रुपयाची वाढ होईल. म्हणजे जवळपास 65,000 ते 85,000पर्यंत तुमची सॅलरी जाऊ शकते. स्टार्टिंग सॅलरीसुद्धा 85,000 हे स्टार्टिंग सॅलरी आहे. ही सॅलरी स्लिप स्टार्टिंगच्या पेमेंटची आहे. असं नाही की 10 वर्ष झाले, 4 वर्ष झाले. हे जवळपास पहिल्या 2-3 महिन्याच्या आतमधली सॅलरी आहे, जो व्यक्ती जॉईन केलेला आहे त्याची. ठीक आहे. तर अशा प्रकारे आहे लॅबोरेटरी टेक्निशियनचे. आणखी काही महत्त्वाचे जे काही व्हिडिओज आहेत ते आपल्या चॅनलवर उपलब्ध राहील. चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग अँड बेस्ट ऑफ फॉर युअर करिअर.